तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घ्या की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे जो की निफ्टीमध्ये आहे. तर निफ्टीमध्ये एक्झॅक्टली आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे ते बघून घेऊ. निफ्टीची ओपनिंग आज चांगलीच गॅपडाऊन होती. हा जो झोन होता कालचा ह्याच्या खाली आणि ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डल बुलिश होती, स्ट्रॉंग बुलिश दिसत होती आणि ओपनिंग पीडेलवर असल्यामुळे मला वाटलं की हा अपसाईडनी जाऊ शकतो, पण यांनी चांगली व्होल्टिलिटी आधी क्रिएट केली, त्यानंतर हा अपसाईडला गेलेला आहे. इथे मी रेडी होतो अपसाईडचा ट्रेड घेण्यासाठी. मला वाटलं की इथे एक रेंज क्रिएट करणार, ब्रेकआउट देणार, त्यानंतर हे टार्गेट आणि त्यानंतर हे टार्गेट डन इझिली करू शकतो. एक्झॅक्टली त्यांनी ते केलं पण आहे. बट आधी जे बायर होते यांना आधी ट्रॅप केलं, खालच्या साईडनी ब्रेकडाऊन देण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ही कॅन्डल स्ट्रॉंग डाऊन साईडनी क्लोजिंग झाली तर मी इथे न्यूट्रल झालेलो होतो या कॅन्डल क्लोजिंग नंतर, कारण की मला वाटलं की एक रेंज इथे पण क्रिएट होऊ शकते. जर ब्रेकडाऊन दिलं तर ट्रेंड कंटिन्यूशनमध्ये आपण डाऊन साईडला ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो. बट यांनी एक्झॅक्टली वर साईडनी पुश केलं. ही जी डॉमिनेट कॅन्डल होती इथे ब्रेक केली. इथे क्लिअर झालेलं होतं की आता जो ट्रेंड आहे तो न्यूट्रल झालेला आहे. ह्याच्यावर बाईंग आणि ह्याच्या खाली आपण सेलिंग करू शकतो. इथे आपण वेट केला. 2-3 कॅन्डल इथे थांबलेली आहे. एक्झॅक्टली यांनी पीडीएलवर एक सपोर्ट घेतला, अपसाईडनी पुश केलं. ही कॅन्डल वर क्लोज दिली नाही. त्यानंतर जी नेक्स्ट जी कॅन्डल होती यांनी एक्झॅक्टली हा जो डे हाय होता ह्याच्या वर क्लोजिंग दिली. कॅन्डल जी होती ती पण डब्ल्यूआरसी होती. तर इथे आपला सेटअप अकॉर्डिंग ट्रेड एक्झिक्यूट झाला. याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला, कारण की याच्या आतमध्ये जर हा आला असता तर मग एक मोठी रेंज क्रिएट झाली असती आणि पूर्ण दिवस यांनी या रेंजमध्येच घालवलेला असता. आज तसाही फ्रायडे होता तर त्या अकॉर्डिंग आपल्याला एक मोमेंटम पाहिजे होती. अदरवाईज तुम्हाला माहिती असेल की एक्झॅक्टली मार्केट फ्रायडेला कशाप्रकारे मोमेंट करतं. तर त्या अकॉर्डिंग मी ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. मी एंट्री घेतली आणि लगेच यांनी जे फर्स्ट टार्गेट आहे ते इथे डन केलं. त्यांनी सेकंड टार्गेट जे होतं जे की पीडीएच होतं ते पण यांनी डन केलेलं आहे. ही जेव्हा मोमेंटम होत होती तर याच्यामध्ये आपल्याला टेलिंगचा चान्स नाही मिळाला. इथे जेव्हा हा थांबायला लागला आणि एक फ्रॅक्टल आला तर फ्रॅक्टल अकॉर्डिंग आपण फर्स्ट टेलिंग केली. जो एसएल आपण इथे लावला होता तो डायरेक्टली उचलून आपण ह्याच्या खाली लावला. जेव्हा स्लो अँड स्टडीली मार्केट अपसाईडला निघालं, एक डॉमिनेट कॅन्डल क्रिएट झाली, बुलिश इंगल्फिंग होती, तर इथे मी अजून टाईट टेल केला. जो एसएल इथे होता तो मी ह्याच्या खाली लावला. जेव्हा अजून पुन्हा हा स्लोली अपसाईडला निघाला, ही कॅन्डल एक बुलिश क्रिएट झाली आणि जी होल्डिंग होती ती पीडीएचच्या वर होती. तर मला वाटलं की जर याला कंटिन्यू करायचं आहे तर हा याच्या खाली येणार नाही आणि जो ट्रेंड आहे तो कंटिन्यू करणार. तर हा फ्रॅक्टल बघून मी अजून टाईट टेल केलं. जो एसएल इथे होता तो अजून ट्रेल केला आणि ह्याच्या खाली लावला. इथे मार्केट थोडा वेळ थांबलेला आहे. इथनं रिव्हर्स झालं. इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो निफ्टीचा इथे बुक झाला. त्यानंतर मार्केट पुन्हा थोडंसं रिकवर केलेलं आहे. हा रेंज क्रिएट केला, ब्रेकआउट दिला, वर मोमेंटम दाखवलं. मार्केट क्लोजिंगच्या आधी खाली आलेलं आहे, चांगली व्होल्टिलिटी क्रिएट केली आणि आता जो रेंज होता त्याच्यामध्ये त्यांनी क्लोजिंग दिलेली आहे. तर सेटअप अकॉर्डिंग आज निफ्टीमध्ये एकच ट्रेड होता जो की अपसाईडने आपण एक्झिक्यूट केलेला आहे. एक्झॅक्टली या लेवलवर, या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला कॅरी केलं. आपण जो ट्रेलिंग केलेला होता फर्स्ट इथे होता, सेकंड इथे होता आणि जो फायनल ट्रेलिंग होता तो ह्याच्या खाली होता. इथे आपला जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे. त्यानंतर एवढी काही खास मोमेंटम निफ्टीने केलेली नाही आहे. ही मोमेंटम होती बट या रेंजमध्ये चांगलाच वेळ घालवल्यामुळे आपला जो ट्रेलिंग आहे तो इथे बुक झालेला आहे. तर आजचा सिंपल सेटअप होता, प्रॉपर आपल्या रूल अकॉर्डिंग आणि सेटअप अकॉर्डिंग होता. त्या अकॉर्डिंग आपण आज निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केला. आणि बँक निफ्टीमध्ये आपण का बरं एक्झिक्यूट केलेलं नाही आहे ते पण डिस्कस करून घेऊ. बँक निफ्टीची ओपनिंग स्लाइटली गॅपडाऊन होती, बट हा जो रेंज होता ह्याच्यामध्ये आणि ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डल बुलिश होती बट इंडिशन होती, कारण की वरच्या साईडने याला वीक होता. इथे डायरेक्शन क्लिअर नव्हतं की कोणत्या साईडला जाणार. या कॅन्डलने डाऊन साईडचं डायरेक्शन दाखवलं, बट जो पीडेल आहे इथे टच केलं आणि कॅन्डल होल्ड केली. एक्झॅक्टली इथे यांनी पीडेलवर सपोर्ट घेतला, अपसाईडला पुश केलं, ही स्ट्रॉंग कॅन्डल क्रिएट झाली. तर इथे डायरेक्टली झालेलं होतं की याच्याकडे जो स्पेस आहे तो डायरेक्टली पीडीएच लेवल आहे. बट ही जी कॅन्डल होती खूप मोठी होती. इथे एसएल जो होता तो प्रॉपर नव्हता, कारण की जो एसएल काउंट होता तो खूप मोठा होता, त्यामुळे आपण याला इग्नोर केलं. आपण एक डब्ल्यूआरसीचा वेट करत होतो, बट डब्ल्यूआरसी याच्यामध्ये कोणतीही आलेली नाही आहे. ही जी रेंज होती याच्यामध्ये आणि डब्ल्यूआरसी क्रिएट करण्याचा प्रयत्न केला, बट प्रॉपर ज्या अकॉर्डिंग आपल्याला पाहिजे सेटअप अकॉर्डिंग त्या अकॉर्डिंग नव्हतं. त्यामुळे आपण टोटली आज बँक निफ्टीला इग्नोर केलं. रिव्हर्सल सेटअप पण याच्यामध्ये ॲक्टिवेट झालेला नाही आहे, कारण की तुम्ही बघाल हा जो स्पेस होता हा टोटली हर्डलचा स्पेस होता. यांनी तसाही हा क्लिअर केलेला नाही आहे. टोटली का रेंजमध्ये पूर्ण दिवस घालवला. जी क्लोजिंग दिलेली आहे ती पण रेंजच्या मध्येच आहे. तर ज्या अकॉर्डिंग आपण ट्रेड करतो सेटअप अकॉर्डिंग तो सेटअप बँक निफ्टीमध्ये नव्हता, म्हणून टोटली आज आपण बँक निफ्टीला इग्नोर केलेला आहे. एकच ट्रेड एक्झिक्यूट केला सेटअप अकॉर्डिंग, जो की आपण निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केलेला आहे. तर इथे तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही इंडायसेसचे एक्सप्लेनेशन क्लिअर झालेले असतील. याचबरोबर बघून घेऊ की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टाइमला ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर निफ्टीचा ट्रेड जो मी एक्झिक्यूट केलेला आहे एक्झॅक्टली 10 वाजता, तिथे मी निफ्टीचा 22,100चा पी सोल्ड केलेला, तो केलेला 154 मध्ये. याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला 12:05 22,100चा पी तो झालेला आहे 113 मध्ये. तर आज एकच सेटअप होता, एकच सेटअप एक्झिक्यूट केलेला आहे. लाईव्हमध्ये मी एक्सप्लेन केलं एक्झॅक्टली आपली लाईव्हमध्ये काय सायकॉलॉजी होती, कशाप्रकारे मार्केट सायकॉलॉजीसोबत प्ले करत होतं आणि आज फ्रायडे असल्यामुळे जी मुवमेंट होती ते कावर अशा प्रकारे झालेली आहे. तर आजच्या लाईव्हमध्ये पण आपण भरपूर लर्निंग केलेली आहे. होप करतो तुम्ही एन्जॉय केलेली असेल. आणि अजूनपर्यंत ज्यांनी पण लाईव्ह जॉईन केलेलं नसेल आणि ज्यांना करायचं असेल लाईव्हमध्ये लर्निंग करायची असेल
तर डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. त्या ग्रुपवर तुम्ही जॉईन होऊ शकता, पूर्ण डिटेल घेऊ शकता आणि तुमची लाईव्हमध्ये लर्निंग वाढवू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो, यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर ती तुम्हाला आजच्या टेटचं पण अपडेट क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओपुरतं एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक. बाय.